नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. मधुभाऊ ॲडमिट असतात. मधुभाऊंच्या अचानक काहीतरी परिस्थिती बिघडते. त्या परिस्थितीला घाबरून ती पटकन डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर इलाज देखील चालू करतात. रिस्पॉन्स देत नव्हते मधुभाऊ, तरी देखील सायली प्रयत्न करत असते. इकडे अर्जुनचे खोटे सासरे कांगावा करत असतात. माफ करा मला असं बोलत असतात. आम्ही तुमची खूप इज्जत घातली हे देखील बोलतात. त्यावेळेस हळद मागते मैनाबाई, कारण त्यांना ती लावायची असते सदाभाऊंना. सदाभाऊ पुन्हा माफी मागतात. तुमच्यासारख्या मोठ्या कुटुंबाशी आमचे संबंध आहेत आणि मी ते खराब करत आहे, याबद्दल मी क्षमा मागतो. तेवढ्यात पूर्णाजी देखील त्याला चांगलंच झापून काढतात आणि पुन्हा असं करू नका हे देखील बोलतात. इकडे खूप काळजी करत असते सायली आणि ती पटकन अर्जुनला कॉल करते. सायली रडत असताना बघून तो खूप गडबडतो. इकडे तब्येत बिघडली मधुभाऊंना म्हणून तन्वीला खूप आनंद होतो. कधी म्हातारं मरतंय असा ती विचार करते. सायली खूप प्रयत्न करत असते. प्रत्येकाला विचारत असते कशी मधुभाऊंची तब्येत आहे, पण कोणीच उत्तर देत नव्हतं. शेवटी ती वैतागून देवीच्या दिशेने निघू लागते. अर्जुनन प्रताप ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये येतात सायली नसते, ते काळजी करू लागतात. अर्जुन तिला शोधतो आणि दोघेही देवीकडे जायला लागतात. पूर्ण आजी आणि त्यांचे सुभेदारांचे सर्व घरचे विचार करत असतात की काय करावं. इकडे सायली अनवाणी पायानेच देवीच्या दिशेने चाललेली असते. देवी कृपेने सर्व काही ठीक होईल असं ती मनात आस्था ठेवते. तिच्या पायात काच लागते. त्याच पायाने ती देवीच्या पायऱ्या चढते. खूप त्रास होत असतो. हे सगळं बघत असतो अर्जुन. देवीच्या मंदिरात गेल्यानंतर ती प्रदक्षिणा घालायचं काम करते. प्रदक्षिणा घालता घालता ती खूप थकून जाते. इकडे चैतन्य देखील हॉस्पिटलला येतो. तो चौकशी करतो. तो पण अजून काही ठीक नाही अजून असं ते बोलतात. इकडे पूर्ण आजी ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस चोरून सगळं गोष्ट ते ऐकतात आणि तन्वी देखील खूप बडबड करते की त्यांना बाहेर का काढून देत नाही म्हणून. मी थोडी चुकी केली तर मला आयुष्यभर सजा आणि हे एवढे चुकतात त्यांना शिक्षा का नाही. शेवटी तेही काहीतरी निमित्त करून निघून जातात. इकडे अर्जुनला त्रास होत असतो कारण सायलीला खूप त्रास होत असतो. दोघेही आरती करू लागतात. तेवढ्यात अर्जुनला फोन येतो चैतन्याचा आणि चैतन्य सांगतो की नॉर्मल परिस्थिती झालेली आहे मधुभाऊंची. हे ऐकून त्याला खूप आनंद होतो. देवीची कृपा आहे तो देखील बोलतो. आरती संपलेली असते आणि मधुभाऊंचा निरोप अर्जुन देतो. सायलीला खूप आनंद होतो. देवी मला क्षमा कर, मी काही वेड्याकडे बोलले असेल, पण तू माझीच आहे हे तू नेहमी नेहमी दाखवून देतेस असं ती बोलते. त्यावेळेस अर्जुन बोलतो की सायलीला तू असं काय विचारलंस. त्यावेळेस सदाभाऊ आणि मैनाला ते घेऊन तिथे येतात आणि पुन्हा